हॅलो फ्रेंड, मी जयश्री भालेराव माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। एकदम रेसिपी छान झणझणीत घेऊन आलेली आहे आणि 10 मिनिटात 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे। आणि आज मी पनीरची भाजी केलेली होती, पण त्याच्या संग तोंडी लावायला करायची होती आपल्याला छानपणे शेंगदाण्याची मिरची। तर मी शेंगदाणे घेतले, लसूण घेतले आणि मिरच्या घेतल्या आणि मी भाकरी करून गेले आज। एकदम बाजरीच्या भाकरी छानपणे घेतलेले आहे, त्यामुळे आज झणझणीत मला शेंगदाण्याची मिरची करायची होती। त्यामुळे आज शेंगदाणे घेतलेत आणि मिरच्या आणि लसूण मस्तपैकी भाजून घेतलेले आहे। शेंगदाणे आणि मिरच्या पण भाजून घेतलेल्या आहेत आणि आता तेल टाकणार। मिक्सरमधून काढून घेतले, तेल टाकलंय आणि छानपणे आपली शेंगदाण्याची मिरची तळून घ्यायची आहे। एकदम लालसर होईस्तोवर तर छानपणे आपल्याला तिला तळून घ्यायची आहे। एकदम झटपट होणारी रेसिपी आहे। एखाद्या टायमाला आपल्याला कंटाळा आला स्वयंपाकाचा, चपाती बरोबर पण छान लागते खाण्यासाठी आणि बाजरीची भाकर बनवलेली होती मी, त्यामुळे मला शेंगदाण्याची मिरची खूप आवडते। त्यामुळे एकदम झणझणीत आणि त्यामुळे मी आज शेंगदाण्याची मिरची बनवलेली। आणि रेसिपी कशी वाटली, शेंगदाण्याची मिरची कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि आपली शेंगदाण्याची मिरची एकदम छानपणे तळून झालेली आहे। रेसिपी आवडली तर एक लाईक करा, छान छान कमेंट करा आणि सबस्क्राईबर करा माझ्या चॅनलला आणि छान छान कमेंट करा। आणि रेसिपी शेंगदाण्याची चटणी खूप छान तळून घ्यायची आहे आपल्याला लालसर होईस्तोवर आणि झालेली आहे मिरची तळून। आणि आता मी ताटामध्ये काढून घेते। एकदम छानपणे आपल्याला बाजरीचे भाकर आणि शेंगदाण्याची मिरची, कांदा आणि खूप छान छान टेस्टी खायची आहे। तुम्ही पण खायला या, आवडली तर एक लाईक करा। बाजरीची भाकर आणि शेंगदाण्याची मिरची। थँक्यू रेसिपी पाहिल्याबद्दल।